नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जसे निसर्गामध्ये बदल घडत असतात, झाडाची पाने गळून पडतात, माती रुक्ष होते, निसर्ग निस्तेज होतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये देखील बदल घडत असतात आणि यामुळेच आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमी होत असते। मग ही रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला बदल करणे गरजेचे आहे आणि आपल्या आहारामध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे। आपला आहार आणि दिनचर्या अशा पद्धतीने असली पाहिजे की जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती ही मेंटेन राहील। आणि मग जर तुम्हाला तुमचा फिटनेस ठेवायचा आहे गरमीच्या ऋतूमध्ये देखील, तर आपल्याला 5 या सुपर फूड्सचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे, आपल्या आहारामध्ये केला पाहिजे। तर हे 5 सुपर फूड कोणते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर रुपेश आंबले आणि मागील 12 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे नवी मुंबईमध्ये। आयुर्वेदानुसार आदानकाल आणि विसर्गकाल असे 2 ऋतू असतात। यापैकी जो आदानकाल असतो यामध्ये आपल्या शरीरातील जो स्ट्रेंथ असतं, बळ असतं, हा निसर्ग खेचून घेत असतो आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला वीकनेस शरीरामध्ये जाणवत असतो। बऱ्याच लोकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सतत डोके दुखणे, जुलाबाचा त्रास होणे, मळमळ उलटीसारखे वाटणे, कमजोरी वाटत राहणे आणि शरीरामध्ये थकवा वाटत राहणे अशी लक्षणे देखील उत्पन्न होत असतात। मग या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली दिनचर्या आणि आपला आहार बदलायला पाहिजे आणि यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्या 5 गोष्टी आपल्या आहारामध्ये आवर्जून असायला पाहिजे। यातील पहिली महत्त्वाची घटक म्हणजे नारळ पाणी। इतर कुठल्याही ऋतूमध्ये आपण नारळ पाणी पिऊ शकतो, परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून आपण नारळ पाणी घेतला पाहिजे, कारण नारळ पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रतीचे इलेक्ट्रोलाइट्स असतात। आपल्या शरीराला सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड अशा इलेक्ट्रोलाइटची गरज असते, परंतु याच्यातील भरपूर मात्रेमध्ये पोटॅशियम आपल्या शरीराला केवळ नारळ पाणीच देऊ शकते आणि अशा नारळ पाणी पिल्यामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य, आपल्या हृदयाचं आरोग्य खूप चांगलं राहतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाणी पिल्याने आपलं पोट शांत राहतं। नारळ पाणी हे स्वभावतः शीत गुणधर्माचे असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरातील जे पित्त वाढलेलं असतं किंवा ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास होतो, शरीरावरती खाज येणे, शरीरामध्ये उष्णता वाढणे, लघवीमध्ये जळजळ होणे, डोळ्यांच्या ठिकाणी जळजळ होणे, ही जी लक्षणे उत्पन्न होत असतात, अशा पद्धतीचे नारळ पाणी पिल्याने त्यामध्ये इमिजिएटली आपल्याला रिलीफ मिळत असतो। रक्तातील कोलेस्ट्रॉलचं आणि साखरेचं प्रमाण देखील नियंत्रणात ठेवण्यासाठी हे नारळ पाणी खूप उपयुक्त असतं। नारळ पाण्यामध्ये स्वभावतः कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळेच जेव्हा असे ड्रिंक आपण घेतो तेव्हा आपल्याला वेट कंट्रोल ठेवण्यासाठी देखील नारळ पाण्याचा खूप मदत होत असते। नारळ पाणी पिल्यामुळे रेग्युलरली जर आपण नारळ पाणी घेत असू तर आपल्या शरीरातील जो मेटाबॉलिझमचा रेट असतो तो रेग्युलराइज राहतो आणि भविष्यात होणारे इतर काही आजार आपण कंट्रोल करू शकतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून घेण्यासारखा दुसरा पदार्थ म्हणजे ताक। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ताक आवर्जून घेतलं पाहिजे। साधारणतः 50 ग्रॅम दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 200 ml पाणी टाकायचं आणि मस्त घुसळवून त्याचं जे घरच्या घरी ताक बनतं त्याच्यासारखं दुसरं अमृत नाही। ताक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्पेसिफिकली आपण दुपारच्या जेवल्यानंतर जेव्हा पितो त्यावेळेस लॅक्टोबॅसिलस म्हणजेच हेल्दी बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये पूर्ण दिवसासाठी आपल्याला इझिली मिळून जातात। जेव्हाच हे लॅक्टोबॅसिलस आपल्या शरीरामध्ये जातात, आपल्या पोटाची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते। त्याचबरोबर या ताकामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलबद्धताचा त्रास असतो, ताक पिल्यामुळे त्यांना पोट इझिली साफ होत असतं। त्याचबरोबर ताक रेग्युलरली पिल्यामुळे हाडांचं आरोग्य देखील चांगलं राहतं, पोटातील वातावरण हे शांत राहतं आणि आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम हे ताक करत असतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून घेण्याजोगा तिसरा पदार्थ म्हणजेच कलिंगड। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही इतर कुठलंही फळ खाल्लं नाही तरी चालेल, परंतु तुम्ही कलिंगड मात्र आवर्जून खाल्ला पाहिजे, कारण कलिंगडामध्ये खूप चांगल्या मात्रेमध्ये पाण्याचा कंटेंट असतो आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला डिहायड्रेशनवाली जर फिलिंग असेल तर अशा वेळेस तुम्ही कलिंगड घेतला किंवा कलिंगडचा ज्यूस घेतला तर तुमच्या शरीरामध्ये ती पाण्याची पातळी पुन्हा लगेच पूर्वस्थितीत येऊन जाते। कलिंगड खाल्ल्याने आपल्या पोटातील वातावरण शांत राहतं। कलिंगडामध्ये खूप चांगल्या मात्रेमध्ये फायबर्स असतं, त्यामुळे पोट साफ व्हायला देखील मदत होत असते आणि कलिंगडामुळे बेसिकली जे व्हिटॅमिन्स आपल्याला शरीराला मिळतात त्यामुळे त्वचेची रोगप्रतिकार शक्ती वाढायला देखील मदत होत असते। कलिंगड खाल्ल्यामुळे बराच काळ आपलं पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे आपल्याला वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि कलिंगड खाल्ल्यामुळेच आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमचा रेट देखील चांगला राहतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून घेण्याजोगा चौथा पदार्थ म्हणजे लिंबू।
जसे उन्हाळ्याचे दिवस सुरू जातात तसेच रस्त्याच्या बाजूबाजूला आपल्याला लिंबू सरबताच्या गाड्या आवर्जून दिसतात, कारण लिंबू हा एक असा पदार्थ आहे की जो घेतल्याबरोबर आपल्याला इन्स्टंटली एनर्जी देण्याचं काम करत असतो। लिंबूचा रस किंवा लिंबू सरबत पिणे याच्यासारखं दुसरं एनर्जी देणारं ड्रिंकच या पृथ्वीवरती अवेलेबल नाही। विटॅमिन सी चा परिपूर्ण सोर्स म्हणजे लिंबूचा सरबत असतो। लिंबूच्या रसामध्ये आपल्याला विटॅमिन सी मिळते आणि त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढायला तर मदत होतेच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी लिंबू रसासारखं दुसरा ऑप्शन नाहीये। दुसरी गोष्ट, लिंबूचा रस ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस तो डोळ्यांसाठी चांगला आहे, पोटासाठी चांगला आहे आणि इंटेस्टाईन देखील साठी चांगला आहे। लिंबूच्या रसामुळे, आंबट रसामुळे आपल्या हृदयाला देखील चालना मिळत असते आणि त्याचमुळे आपली कार्डियक ऍक्टिव्हिटी रेग्युलराइज व्हायला मदत होत असते। लिंबूचा रस ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र नाही घेतला पाहिजे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून घेण्याजोगा आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काकडी। आपले उन्हाळ्याची जी पण जेवणाची थाळी असेल त्याच्यामध्ये सलाडच्या स्वरूपात काकडी असायलाच पाहिजे। तुम्ही काकडीचा ज्यूस घेऊ शकता, काकडीचे काप करून खाऊ शकता, काकडीची कोशिंबीर करून खाऊ शकता, काकडीचा रस घेऊ शकता। कुठल्याही माध्यमातून तुम्ही काकडी खाल्ली तरी त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतातच। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, काकडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात येते। दुसरी गोष्ट, काकडी खाल्ल्यामुळे आपल्याला डोळ्यांच्या ठिकाणी, तोंडाच्या ठिकाणी आणि पोटाच्या ठिकाणी थंडावा उत्पन्न होतो। काकडी खाल्ल्यामुळे आपल्या मूत्राचा जो पीएच असतो तो नॉर्मलाइज होतो, अल्कलाइन होऊन जातो आणि पोट साफ व्हायला, लघवी साफ व्हायला मदत होत असते। काकडीमध्ये असलेल्या फायबर्समुळे आपली पचनक्रिया चांगली होते। एकूणच काय, काकडी कशीही खाल्ली तरी रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदतच होते। तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही आवर्जून नारळाचे पाणी, ताक, कलिंगड, लिंबू आणि काकडी या 5 पदार्थांचे सेवन जरूर करा आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा। हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कसे वाटले याबद्दलचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच आपले पेज इंस्टाग्रामवर देखील आहे, डॉक्टर आमले रुपेश या नावाने, तिथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता। तुम्हाला देखील आरोग्याविषयी, पोटाच्या विषयी काही तक्रारी असतील, प्रेग्नन्सी संबंधी जर काही कन्सल्टेशन करायचं असेल तर ते देखील तुम्ही आमच्या क्लिनिकच्या टीम बरोबर संपर्क करू शकता। अशाच नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी धन्यवाद। थँक्यू सो मच।